हॅलो गाईज, चला ढोकेश्वरला। जय भोलेनाथ। हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आलेलो आहे आम्ही टाकळी ढोकेश्वर येथील ढोकेश्वर मंदिरामध्ये। हे मंदिर टाकळी ढोकेश्वर गावामधून 5 किलोमीटर अंतरावर आहे। आज संडे असल्यामुळे आम्ही चिंकूला फिरायला आणलेला आहे। पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे हिरवेगार गवत व थंड असे वातावरण झालेले आहे। हे मंदिर शंकराचे आहे व डोंगरामध्ये कोरलेले आहे। या मंदिरामुळे या गावाचे नाव हे टाकळी ढोकेश्वर असे पडलेले आहे। चला तर भेटूया आपण मंदिरात गेल्यावर। तर आम्ही पोचलो आहे मंदिरामध्ये। हे आहे तेथील सेवा करणारे काका। खूप सुंदर वातावरण झालेलं आहे। हा मंदिरासमोरील परिसर आहे। हे संपूर्ण मंदिर डोंगरामध्ये कोरलेले आहे। हे लेणी पांडवकालीन आहे असे मानले जाते आणि 5000 वर्षाहून जुने आहे। हे मंदिर खास ध्यानधारणेसाठी बांधले असावे असे मानले जाते। तुम्ही पाहू शकता डोंगरामध्ये खूप सुंदर प्रकारे कोरीव काम केलेले आहे ह्या मंदिराचे। मंदिरासमोरील सर्व परिसर खूप निसर्गरम्य सुंदर, हा चौकडे हिरवळ निर्माण झालेली आहे। हा मंदिराच्या समोरील परिसर खूप सुंदर प्रकारे दिसत आहे। हा मंदिराच्या आतील परिसरामधील भाग आहे। खूप सुंदर महादेवाची आकर्षक अशी पिंड आहे व विविध प्रकारच्या मूर्तींचे कोरीव काम केलेले आहे व हा मंदिरापुढील सभामंडप 4 खांबांवर तोडलेला आहे। मंदिरामध्ये खूप मोठी अशी विविध प्रकारच्या मूर्त्या आहेत व घंटा बांधलेली आहे। महादेवाच्या पिंडीसमोर एक नंदी आहे। नंदी हा खूप सुंदर प्रकारे दिसत आहे। येथे आमची चिंकू नंदी देवाचे दर्शन घेत आहे आणि आमच्याकडे पाहत आहे की तिचा फोटो काढला की नाही आम्ही। आणि तिचे बाबा दर्शनासाठी गेलेले आहेत, पण चिंकू हा मंदिरामधील आतील गाभारा आहे। या ठिकाणी खूप सुंदर महादेवाची पिंड आहे। खूप सुंदर फुलांचा हार घातलेला आहे व पूजा केलेली आहे। पावसाळ्यामध्ये मंदिरामध्ये पाणी हे झिरपत असतं व खूप सुंदर प्रकारे मंदिरामध्ये थंड असे वातावरण असते। या ठिकाणी चिंकू आणि चिंकूचे बाबा मंदिराच्या गाभाऱ्याला फेरा मारण्यासाठी चाललेले आहेत। या ठिकाणी भक्तांसाठी चंदनाचा गंध लावण्यासाठी आहे
तो लाकडाने उघडावा लागतो. चिंकू गंध लावण्यासाठी उभी आहे आणि वाट आहे बाबा तिला कधी गंध लावतेत. आता चिंकूला बाबांनी गंध लावलेला आहे व त्यामुळे ती खूप खुश झालेली आहे. गंध हा सुकल्यानंतर खूप छान दिसतो. आमचे दर्शन झालेले आहे. आम्ही मंदिराच्या खाली चाललेलो आहोत. चिंकूला पायऱ्या उतरायला खूप भीती वाटते, त्यामुळे तिच्या बाबांना ती हाताला धरून पकडून चाललेली आहे. चिंकू एवढी आनंदाने चाललेली आहे कारण मंदिराच्या खाली लहान मुलांसाठी विविध प्रकारचे खेळणे खेळण्यासाठी आहेत. त्यामुळे चिंकू तिच्या बाबांना लवकर चला, तिला खेळायचे आहे असे म्हणत आहे. चिंकूला सोबत खेळण्यासाठी कोणीच नसल्याने तिच्या बाबांना ती सोबत खेळण्यासाठी बोलवत आहे व चिंकू व तिचे बाबा इथे सीसवा खेळत आहे. लहान मुलांना खेळायला असल्यावर खूप आनंद होतो आणि या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे खेळणे आहेत. त्यामुळे आपण जर फिरायला आलो तर लहान मुलांनाही खूप मोठ्या प्रकारे आनंद होतो. ते इथे खेळतात आणि पाऊस पडून गेल्यामुळे इथे खूप छान प्रकारे हिरवे गवत उगलेले आहे व या ठिकाणी खूप विविध प्रकारची झाडेही आहेत. त्यामुळे मुलांना खूप आनंद होतो व निसर्गाच्या वातावरणात खेळायला भेटते. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. बाय.